मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या दरम्यान बोलले होते की शेतकऱ्याचा सातबारा करूया कोरा कोरा व 2 दिवसापूर्वी मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील बोलले की शेतकऱ्याला उद्देशून बोलले की तुम्ही कर्ज काढायचं, सोसायट्या काढायच्या, सोसायट्या थकवायच्या, कर्ज माफ करून घ्यायचं व परत सोसायट्या काढायच्या, त्या सोसायट्या थकवायच्या आणि कर्जमाफीची वाट बघायची। आपल्याबरोबर काही शेतकरी आहे। दादा, काय वाटतं कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारने आता परत प्रचाराच्या दरम्यान पण ते बोलले होते, त्यानंतर आता 30 जूनची त्यांनी परत तारीख दिली, त्यावर काल राधाकृष्ण विखे पाटील बोलताय की तुम्ही सोसायट्या काढता, सोसायट्या थकवता, परत सरकारने कर्जमाफी केल्यानंतर ती कर्जमाफी घेत्या, परत सोसायट्या काढत्या, त्या थकवता व कर्जमाफीची वाट बघता। मी जळगाव निवडचा शेतकरी अशोक दाते। सरकारचं जे धोरण आहे फक्त आणि फक्त विलक्षण तोंडावर आले का कुठली तरी घोषणा करायची, कुठली तरी जाहीरनामा काढायचा आणि प्रत्यक्षात ती करण्याची वेळ आली का त्याच्यापासून बाजूला जायचं। खरं जर म्हटलं तर राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात सोसायट्या काढायच्या, त्या थकवायच्या आणि कर्जमाफीची वाट पाहायची। अरे भाडव्यांनो, तुम्हाला कोण म्हटलं कर्जमाफी करा? तुमच्याकडं कोणी मागितली कर्जमाफी? तुम्हीच थोबडं घेऊन जनतेपुढं आले, करोटी घेऊन मतं मागायला पुढं आले, त्यावेळेस तुम्हीच सांगितलं का आम्ही शेतकऱ्याचा उतारा कोरा करू। तुम्ही का सांगितलं? मग लबाड तुम्ही आहे का शेतकरी आहे? आणि त्याच्याही पुढं जाऊन जर सांगायचं असलं तर तुम्हाला डोळे नाही का? या महाराष्ट्रामध्ये किती पाऊस झाला, किती नुकसानी झाल्या, शेतकऱ्याचे सगळे पिकं वाहून गेले, सडून गेले। शेतकऱ्याच्या हातात जर काही आलंच नाही तर त्यांनी ते कर्ज भरायचं कुठून? आणि तुम्ही कर्जमाफी करणारे कोण? याच्या जर पाहिलं तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात। अरे भाडव्यांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस जनतेवर असं संकट आलं, नैसर्गिक संकट आलं, तर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतसारा हा माफ केला होता। किती वर्षे झाली छत्रपती शिवाजी महाराजांना? तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला। आणि त्यांचं नाव घेताना लबाड्या करतात का रे भाऊ? आत्ता जर अजित पवारचं पुढं या 1800 कोटीचं का काय त्याच्या मुलाचा घोटाळा पुढं आला, मग 1800 कोटी 2000 कोटी तो जो विषय पुण्याचं जे प्रकरण आहे, मुंबईनंतर आता पुण्याला रिअल इस्टेटमध्ये जास्त डिमांड आहे। म्हणजे मुंबईचं जवळपास गच्च झालेली जागा राहिलेली नाही, पण पुण्यामध्ये IT पार्क आहे आणि डेव्हलपमेंटला खूप चान्स आहे। पुण्याचं जे कोरेगावसारखं जे उच्चभ्रू जे